येशू कोण आहे? येशू कशासाठी आला? किंवा येशूने काय केलं आहे? हे जर समजून घ्यायचंय ना, तर पवित्र आत्म्याशिवाय समजणार नाही. तुम्हाला पवित्र आत्म्यावर अवलंबून राहावं लागेल. नाहीतर हेच वचन घेऊन सैतान त्याला ना कुठेतरी ट्विस्ट करेल आणि आपल्याला ना चुकीच्या ज्ञानामध्ये घेऊन जाऊ शकतो. कसं माहितीये? एक छोटंसं एक्झाम्पल देते. ज्यावेळेस येशू गावोगावी शिकवत होता आणि नंतर असं झालं, की गाव पूर्ण नाही का लोकं येशूच्या मागे आले आणि मग ते 2 दिवसाच्या वाटेने चालून गेले आणि येशू त्याच्या शिष्यांना म्हणतो, की हे सगळे लोकं माझ्यासोबत आलेत. आता ह्यांना पाठवू पण शकत नाही. 5,000 फक्त पुरुष आहेत, स्त्रिया, लेकरं वेगळी आहेत. कसं यांना करायचं? काय करायचं? आणि तेव्हा ते शिष्य म्हणतात, "प्रभुजी, ह्या लोकांना घालवून द्या." प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण ह्या लोकांना आता काही देऊ शकत नाही. येशू म्हणतो, "नाही, तुम्ही खायला द्या." तर शिष्य म्हणतात, "आपण जाऊन एवढ्या रुपयाच्या भाकरी जरी आणल्या तरी त्यांना पुरणार नाही आणि आपल्याकडे कोणाकडे काहीच नाहीये." प्रेज द लॉर्ड. मग येशू म्हणतो, "तुमच्याकडे काय आहे?" तर एक छोटा मुलगा असतो, त्याच्या आईने त्याला एक डबा दिलेला असतो. चाललाय तो येशूच्या मागे स्वतःचा खाण्यापिण्याचा डबा घेऊन आलाय. तो जो छोटासा मुलगा असतो, ते छोट्याशा त्याच्याकडे जर 5 भाकरी 2 मासे आहे, याचा अर्थ ते 5 भाकरी 2 मासे एका मुलाचं जेवण आहे. एका माणसाचं अडल्टचं नाहीये. एक छोटा मुलगा त्याचे 5 भाकरी 2 मासे घेऊन येतो ना, तर तो स्वतःला जेवढं लागेल तेवढंच घेऊन येईल. एखाद वेळेस एखादा मासा, एखादी भाकरी एक्स्ट्रा आणेल. याचा अर्थ एका छोट्या मुलाचं पोट भरेल एवढंच ते अन्न आहे. आणि येशू त्या मुलाकडून ते घेतो, धन्यवाद देतो, प्रार्थना करतो, ते बहुगुणित होतं, सगळ्यांना खायला देतो. जर जर तुमच्याकडे पवित्र आत्मा नाहीये, जर तुम्हाला लाईक रेव्हलेशन योग्य मार्गदर्शन कोणी करत नाही, तर ना तुम्हाला प्रश्न पडेल, असा कसा येशू आहे? मुलाची भाकरी घेतली, मुलाचा डब्बा घेतला. प्रेज द लॉर्ड. सैतान कुठेही ट्विस्ट करू शकतो. असं कसं येशू आहे? असं नाही येशूने करायला पाहिजे होतं. छोट्या मुलाचं येशूने डायरेक्ट प्रार्थना करून आकाशातून काहीतरी पाडायचं होतं ना. छोट्या मुलाचं अन्न घेतलं, छोट्या मुलाचं 5 भाकरी 2 मासे घेतले. इफ यू डोंट हॅव द होली स्पिरिट, ह्याच वचनात सैतान तुम्हाला पाडेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहा, येशू सोबत शिष्य 3-3.5 वर्ष चालले, बरोबर. 30व्या वर्षी येशूने त्याची मिनिस्ट्री सुरू केली. सगळ्या शिष्यांना त्याने जमवलं. 3.5 वर्ष येशू सोबत चालले ते. येशू सोबत खाल्लं पिल्लं, गावोगावी फिरले, चिन्ह चमत्कार केले. येशूने दिलेल्या अधिकारात चालले. त्याच्याद्वारे महान कार्य व्हायचे, त्यांच्याद्वारे अद्भुत चमत्कार व्हायचे, चिन्ह व्हायचे शिष्यांद्वारे. तर सगळ्या लाईक येशू सारखं ते लोक येशू सोबतच बिनधास्त जीवन जगले. परंतु तरीही त्यांनी कधी सुवार्ता गाजविली नाही, कधीच नाही. ज्या वेळेस आता येशूचं काय झालं, येशू मरण पावला, सगळे शिष्य घाबरलेत, लपून छपून फिरतायत, कारण रोमी सैनिक त्यांच्या मागे लागले जे येशू सोबत होते. आणि आता काय होते, येशूचं पुनरुत्थान झालं. येशूने शिष्यांना दर्शन दिलं. 40 दिवस झाले येशू इकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देतो आणि त्यांच्या डोळ्यादेखत 40व्या दिवशी येशू स्वर्गात गेला. शिष्यांनी पाहिलं येशू गेलाय. ओके, स्वर्गात घेतला गेला. येशूचं पुनरुत्थान पाहिलं, मेलेल्यातून जिवंत झालेलं पाहिलं. येशू जाताना त्यांना एक गोष्ट बोलतो, प्रेषितांची कृत्ये याचा 1 अध्याय आणि 8वं वचन. ओके, आपण वाचूया. प्रेज द लॉर्ड. कधी पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कधी पवित्र आत्मा येईल, याचा आधी काही त्यांच्याकडे ताकद नव्हती. मग येशू सोबत असताना कोणत्या अधिकाराने ते चिन्ह चमत्कार करायचे? हालेलुया. येशू असताना येशूने त्यांना अधिकार दिला होता आणि त्यांच्याद्वारे पण दुरात्मे निघायचे. ते सुद्धा येशू सारख्या सामर्थ्यात चालायचे. ओके. पण इकडे प्रभू काहीतरी वेगळी गोष्ट सांगतोय. हे सामर्थ्य, ही गोष्ट, हे ना कुठल्या तरी वेगळ्या मिनिस्ट्रीसाठी, कुठल्या तरी वेगळ्या सेवेसाठी आहे. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही सर्व यरूशलेमेत, यहुदियात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा यायच्या आधी प्रेषितांची कृत्य 1:4 वचन वाचा सिस्टर. 1:4. आमेन. इकडे येशू त्याच्या शिष्यांना काय म्हणतोय, आता येशू जाणार आहे, स्वर्गारोहण होणार आहे. येशू त्याच्या शिष्यांना म्हणतोय की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी मी तुम्हाला सांगितलंय ना त्याची वाट पहा. हो, तुम्ही माझ्यासोबत, येशू बोलत असेल, माझ्यासोबत तुम्ही 3-3.5 वर्ष फिरले, तुम्हाला माहिती, आता मला जिवंत झालेलं पाहिले. आता तुम्हाला वाटत असेल येशूच्या नावाचा प्रचार करावा, आम्ही जाऊन सांगावं, तुम्हाला वाटत असेल, पण नाही. किंवा तुम्हाला वाटत असेल आता आम्हाला इथे राहण्यात उपयोग नाही, आम्ही यरूशलेम सोडून जातो. नाही, इथेच थांबा, यरूशलेम सोडून जाऊ नका. तो पवित्र आत्मा येईपर्यंत वाट पहा.
का? कारण जी सुवार्ता, जे इव्हॅन्जेलिकल मिनिस्ट्री, जी हीलिंग मिनिस्ट्री, जी बाकीचे अपोस्टोलिक मिनिस्ट्री, जे तुम्ही शिष्य म्हणून, डिसायपल्स म्हणून तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात, त्यासाठी तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. तुम्ही माझ्यासोबत चाललात, फिरलात, खाल्लं, पिलं, मी कसा बोलतो, काय बोलतो, मी काय करतो हे तुम्ही पाहिलंय. मी कुठे असतो, मी कधी झोपतो, मी कधी उठतो, तुम्हाला सगळं माहितीये. परंतु फक्त त्या गोष्टीच्या अनुभवावर, तुम्ही डोळ्यांनी जे पाहिलंय, तुम्ही फक्त माझ्यासोबत ज्या गोष्टी शेअर केल्यात, त्यामुळे तुम्ही सुवार्ता सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीच्या आधारावर तुम्ही ह्या जगासोबत व्यवहार करू शकत नाही. कारण हे जग माझ्या विरोधात होतं, ते तुमच्या विरोधात पण आहे. सो मला माहितीये, आम्ही येशू सोबत होतो म्हणून आम्ही येशूची सुवार्ता सांगतोय. तुम्ही विश्वास ठेवा, नो बडी विल बिलीव्ह. कारण तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. सो सुवार्ता सांगायची पवित्र आत्म्याशिवाय होणार नाही. हालेलुया. सो येशू त्यांना म्हणतो, थांबा. Wait in the Jerusalem. Tarry in the Jerusalem. Don't leave the Jerusalem. You have heard about the promise which my father said I will give you. Wait for that promise, because you have taken baptism through water, by water, but now you will be baptized by fire. Hallelujah. आता तुमचा अग्नीने बाप्तिस्मा होईल. ती अग्नी उतरू द्या, मग तुम्ही सगळ्या जगामध्ये, सगळ्या शेवटापर्यंत, जगाच्या पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. हालेलुया. सो इफ यू डोंट हॅव द होली स्पिरिट्स गायडन्स, पवित्र आत्म्याचं गायडन्स नाहीये, मार्गदर्शन नाहीये, तुम्ही खरी सुवार्ता सांगू शकत नाही. तुम्ही तुमच्या बुद्धीने तुम्हाला जसं वाटेल तसं बोला, आणि तुम्हाला वाटेल वचन सांगताय तेच मी सांगितलंय, परंतु ते खरी सुवार्ता होणार नाही, ते खरं कार्य होणार नाही. सो वी नीड होली स्पिरिट, अँड होली स्पिरिट नोज इच अँड एव्हरीथिंग. आय एम टेलिंग यू, होली स्पिरिटला सगळं काही माहितीये, सगळं काही माहितीये. पवित्र आत्म्याशिवाय आपण हे कार्य करू शकत नाही. सो वेट ऍट द फीट ऑफ जीसस. परमेश्वराने तुम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती हा आपला येशू कसा आहे, अद्भुत आहे. तुम्हाला माहिती योहान 4 मध्ये ती शोमरोनी स्त्री, येशू ना त्या पाणवठ्याजवळ गेलाय, तिकडे विहिरीजवळ, शिष्य काहीतरी खायला प्यायला आणतो, आणि तिकडे त्या विहिरीजवळ येशू थांबलाय, आणि ती शोमरोनी स्त्री तिकडे पाणी भरायला आली. शोमरोनी म्हणजे खालच्या जातीतली स्त्री, म्हणजे ती जेव्हा ती दुपारच्या वेळेस, उन्हातानाच्या वेळेस पाणी भरायला येते. याचा अर्थ सगळे प्रतिष्ठित लोक, चांगल्या घराण्यातले लोक, चांगल्या कास्ट मधली लोक सकाळचे पाणी भरून जात आहेत, आणि त्यावेळेस यांना परवानगी नाहीये. ते शोमरोनी किंवा ज्यांना असा खालच्या जातीतलं किंवा खालच्या जमातीतलं समजलं जायचं, ते लोक दुपारी पाणी भरायला यायचे. त्या उन्हामध्ये दुपारी ती पाणी भरायला आलीये, आणि तिकडे येशू तिच्याकडे पाहतोय. ती एकटीच आहे तिकडे, आणि येशू म्हणतो की मला तहान लागलीये, आणि ती येशूला वरून खाली बघते. ती म्हणते, तुम्ही तर यहुदी दिसताय. यहुदी लोक शोमरोनी लोकांसोबत व्यवहार करत नाही, कारण आम्ही तर एकदम खालचे, तुम्ही यहुदी प्रतिष्ठित लोक, मग तुम्ही माझ्याकडे पाणी कसं काय मागताय? कारण या वेळेस जसं आपल्याकडे होतं ना, दलित लोक हे नाही करायचं, आणि आपल्याकडे जे समाजामध्ये जाती पंथ जे झालं होतं, तर तिकडेही थोडंफार तसं होतं. मग ती म्हणते, तुम्ही माझ्याकडे पाणी कसं मागताय? तर येशू तिला म्हणतो की मला तहान लागली आणि मला पाणी प्यायला दे. हे कोण बोलतंय हे तुला समजलं असतं ना, तर तू त्याच्याकडे जीवनाचं पाणी मागितलं असतं. ती म्हणते, जीवनाचं पाणी तुझ्याकडे, म्हणजे ती येशूकडे बघते, म्हणते तुमच्याकडे तर पाणी काढायसाठी पोहरा पण नाहीये, यू डोंट हॅव एनिथिंग टू फेच द वॉटर, आणि तुम्ही मला कुठून पाणी देणार? प्रेज द लॉर्ड. शारीरिक विचार ती करते, येशू काय बोलतोय तिला समजत नाही. ही कोणती स्त्री आहे जिचे बरेच वेळा लग्न झाले, जिच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ती अशा व्यक्तीसोबत राहते जो तिचा नवरा नाही, म्हणजे एक पापी स्त्री आहे, म्हणजे एक समाजाने तिला कमी लेखलेली स्त्री आहे. समाजाच्या सगळ्यांच्या दृष्टीने ही स्त्री चांगल्या चालचुलनुकीची नाहीये किंवा ती चांगली नाही अशी स्त्री आहे, आणि ती दुपारच्या वेळेस पाणी भरायला आलीये, कोणी तिच्या सोबत नाहीये, कोणी नसताना ती आली. येशू जो यहुदी वंशातला आहे, जो यहुदी आहे, तो त्या शोमरोनी स्त्रीला म्हणतो, मला प्यायला पाणी दे. आणि ती म्हणते, येशू तू मला पाणी कसं देणार आहे? तुझ्याकडे पाणी काढायसाठी पोहरा नाही, काहीच नाही, तू कसं काय पाणी देणार? आणि तू मला म्हणतोय की मी जीवनाचं पाणी तू मला देशील. तर येशू तिला म्हणतो की मी तुला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो ना, त्याला कधी तहान लागत नाही, कारण मी त्याला असं पाणी देतो की त्याने तो परत कधी तहानलेला होत नाही. ती विचार करते, ती म्हणते, आमच्या पूर्वजांनी इकडे ह्या डोंगरावर देवाची आराधना केली. येशू तिला म्हणतो ना योहान 4 मध्ये, किंवा अशी वेळ येते की त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील. ती माहिती, हा इथे याकोबाच्या इथे आहे, इकडे सगळे आमच्या पूर्वजांनी उपासना केली, परंतु बाकी त्याच्याशिवाय तर आम्हाला काही माहित नाही, असे दिवस येतील. तर येशू तिला म्हणतो, त्यावेळेस सांगतो की
मीच ते जीवनाचं पाणी आहे. हालेलुया. सांगू द्या की त्यावेळेस असं होतं की येशू तिला म्हणतो की हो, तू बरोबर बोललीस की मला पती नाही, कारण ज्याच्यासोबत आता तू राहते तोही तुझा पती नाहीये. आणि मग तिला कळतं की हा कोणीतरी संदेष्टा आहे. आणि मग प्रभू तिला काही गोष्टी सांगतो की मीच तो ख्रिस्त आहे. आणि मग ते तिचं पाणी भरायला आले ते सगळी भांडी तिकडेच सोडते, ते सगळं हंडा कळशी तिकडेच सोडते, तिच्या गावामध्ये पळत जाते, शोमरोनामध्ये पळत जाते आणि ती म्हणते, पहा पहा पहा, मला कोण भेटला आहे, तो मसीहा असेल का, तो ख्रिस्त असेल का, पहा पहा, येऊन पहा, मी जे केलंय ते माझ्याबद्दल सगळं त्यांनी सांगितलं. ती ती जी स्त्री समाजामध्ये प्रतिष्ठित पण नाहीये, खूप पवित्र जीवन जगणारी पण नाही, जिची खूप चांगली साक्ष पण नाही, ती गावामध्ये जाते आणि सगळ्यांना बोलते, चला चला चला, मला कोणतरी व्यक्ती भेटलाय, तो कदाचित मसीहा आहे, तो कदाचित ख्रिस्त आहे का बघा, कारण मी जे केलंय ते सगळं त्याने सांगितलंय. आणि सगळे लोक म्हणतात गावातले, त्या नगरातले, की अरे ही काय बोलते, अरे काय बोलते, आणि तिचं ऐकून सगळे लोक येतात पाहायला. आणि ज्या वेळेस येशूला ते पाहतात, येशू त्यांच्यासोबत काही दिवस राहतो आणि मग ते म्हणतात की तू आम्हाला बोलली म्हणून नाही, तर आता आम्ही पण अनुभव घेतले आणि आमचा विश्वास आहे की हा तो मसीहा, हा ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. काय तिला मिळालं होतं, कुठला तिचा आजार बरा झाला, कुठलं तिचं कर्ज मिटलं, कुठली तिची समस्या निघून गेली, काय तिच्यामध्ये झालं की तिने जाऊन येशूविषयी सुवार्ता सांगितली. तिला जीवन मिळालं होतं, तिला समजलं होतं की तिच्या समोर व्यक्ती आहे ना, ती कोण आहे, ती व्यक्ती तिला काय देऊ शकते. सो डोंट ऑलवेज कम विथ द बार्गेनिंग हार्ट की प्रभू मला हे दे, मग मी रेग्युलर चर्च लाईल, प्रभू माझी ही समस्या निघून जाऊ दे, मग मी हे करेल, मी ते करेल. गॉड डझंट नीड दिस बार्गेनिंग. इट्स नॉट अ ट्रेडिंग. आपण व्यवहार करत नाहीये. लॉर्ड वॉन्ट्स टू गिव्ह अस सो दॅट वी मे बिकम गिव्हर. हालेलुया. देव सगळ्या जगाला पुरवणारा परमेश्वर आहे, पण ते आपल्याद्वारे तो करतोय. म्हणून प्रभू म्हणाला, तुम्ही राष्ट्रांना उसने द्याल. हालेलुया. बिलीव्ह इन द वर्ड ऑफ गॉड. वी विल नॉट stretch our hands like this की आम्हाला पाहिजे म्हणून. we will stretch our hands like this. Take. We are the donors, we are the givers. Hallelujah. We receive from above and we give here. We don't receive आम्हाला दे ना, आम्हाला दे ना, आम्हाला मदत कर ना, माझे दिवस एवढे वाईट आहे. नो. ते आपलं स्थान नाहीये, ती आपली जागा नाहीये. बिलीव्ह द वर्ड ऑफ गॉड, बिलीव्ह द किंगडम ऑफ गॉड, बिलीव्ह द प्रॉमिसेस ऑफ गॉड की तुम्ही कोण आहात, कुठल्या स्थानात बसता, कोणासोबत तुम्ही चालता, कोण तुमचा बाप आहे, कोण तुमचा परमेश्वर आहे. या गोष्टी ना ऐकून त्या गोष्टीवर विश्वास ठेवून चाला. यू विल नेव्हर स्ट्रेच फोर्थ युअर हँड्स इन बेगिंग. हालेलुया. कधीच मागण्यासाठी तुम्ही तुमचे हात पुढे करणार नाही. आपण इकडून मिळवतो आणि इकडे देतो. सो व्हेनेवर, ज्या वेळेस तुम्ही देवाच्या राज्यामध्ये पेरणी करता, देवाच्या राज्यामध्ये सो करता, देवाच्या राज्यामध्ये खर्च करता, देवाच्या राज्यामध्ये तुम्ही देता, त्यावेळेस तुम्हाला अजून मिळतं. सो परमेश्वराच्या राज्याचे नियम जगाच्या नियमाच्या एकदम विपरीत आहेत. हालेलुया. त्या स्त्रीने समोर तिच्याशी बोलत असणाऱ्या त्या काही मिनिटाच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये ते पाहिलं, कारण तिला माहितीये की तिचं हृदय समोरच्या माणसाने जाणलं. प्रभू आपलं हृदय नाही जाणत का? आणि ती जाते आणि सगळ्या नगराला सांगते. हालेलुया. ज्यावेळेस सुवार्ता काय असते, ज्यावेळेस इव्हॅन्जलिझम काय आहे हे कोणाला माहित नाही, त्या दिवसामध्ये ती स्त्री जाते आणि तिच्या पूर्ण गावाला सुवार्ता सांगून एका क्षणात ती घेऊन येते येशू जवळ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Many things to learn from her life. Many things. Hallelujah. So if you don't have the Holy Spirit, मग येशू कारण बायबलमध्ये प्रभू काय म्हणाला माहिती, येशू शिष्यांना म्हणाला की पवित्र आत्मा, तो कम्फर्टर, तो सांत्वनदाता तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला तो माझ्यापासून घेऊन शिकवेल. म्हणजे येशू पासून घेऊन पवित्र आत्मा आपल्याला शिकवेल. पवित्र आत्मा आपल्याला येशूच्या त्या खोलीपर्यंत घेऊन जाईल. ते रहस्य आपल्याला दाखवेल जे आपल्याला समजले नाही. जर तुम्हाला आत्मिक प्रिन्सिपल समजायचे असेल ना, तर तुम्ही समजणार की प्रभूने त्या 5 भाकरी 2 मासे ते एका मुलाकडून का घेतले. हालेलुया. आणि तुम्हाला समजणार की का प्रभू येशू ज्यावेळेस काना येथील लग्नामध्ये गेला, ते दगडी रांजण पाण्याने भरायला सांगितलं. हालेलुया. तुम्हाला माहितीये ते आय टीच यू वन डे, का जर झालं तर उद्या शिकवेल. ते दगडी रांजण कोणी माहिती, आपण आहे. हालेलुया. आपण ह्या गोष्टीवर शिकूया, बट नॉट टुडे. सो देवाचं राज्य कसं आहे माहितीये का, इट इज अबंडन्स, इट इज एव्हर ग्रोईंग, इन्क्रीजिंग. आज एवढं तर उद्या एवढं वाढत जाणारं राज्य आहे. पण ह्या राज्यामध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्ही ओळखलंय का? डोंट बिलीव्ह युअर सिच्युएशन.
डोंट बिलीव्ह व्हॉट लाईक थ्रू व्हॉट यू आर गोईंग. कोणत्या परिस्थितीतून जाताय, कोणत्या स्ट्रगल मधून जाताय, त्याच्यावर विश्वास नका ठेवू. या परिस्थितीच्या, या स्ट्रगलच्या, या अडचणीच्या, ह्या जगात जे घडतंय त्या सगळ्याच्या वर तुम्ही आहात. हालेलुया. आज भलेही दिसत नाहीये, पण आत्मिक युद्ध जे चालू आहे तिकडे पहा. मगाशी आपण काय काय शिकलो विचारलं तर सिस्टर म्हणाल्या, शुभांगी सिस्टर म्हणाल्या की आपण पाहिलं की आपल्याला येशू ख्रिस्ताच्या दृष्टीतून पाहायचंय. ज्या वेळेस मी त्या दृष्टीने पाहणार तेव्हा मला समजणार की काय आहे आणि काय नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहणार तर मला काय दिसणार? काहीच होत नाहीये, काहीच घडत नाहीये, सगळं वाईट चाललंय, जगाचा नाश होतोय, कोण चांगलं वागत नाहीये, काही देव प्रार्थना ऐकत नाहीये, सगळे घरामध्ये भांडतायत, माझी काही उन्नती होत नाहीये, माझ्या लाईफमध्ये एवढं स्ट्रगल आहे, एवढे प्रॉब्लेम्स आहे. ज्यावेळेस परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही पाहणार, येशूच्या दृष्टीने पाहणार, तुम्हाला देवाची योजना दिसणार, तुम्हाला ह्या अडचणीमध्ये देवाचं प्रोव्हिजन दिसणार, तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये जिथे शत्रूंनी घेरलंय त्यांच्या मागे देवदूतांचा अग्नीचे रथ आणि घोडे तुम्हाला दिसणार. हालेलुया. की तुम्ही शत्रूने नाही तर तुमच्या शत्रूला परमेश्वराच्या अग्नीने घेरलेलं दिसेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो हे एक विजन ना पाहून नाही घाबरायचं. त्याच्या पलीकडे ग्रेटर विजन आहे, त्याच्या पलीकडे ग्रेटर महान सत्य आहे, ते पाहायचंय. सैतान हे शत्रू कोण होते? हाडामासाचे, रक्ताने आलेले. त्यांनी घेरलं होतं अलिशाला आणि गेहजीला. डोळ्यांनी दिसणारे होते. हालेलुया. त्या शत्रूंना पण माहित नाही की देवाच्या सैन्याने, द एंजल्स आर्मी ऑफ गॉड, किती ते पूर्ण सैन्य आगीचं होतं. माहितीये का? तिकडे दिले अग्नीचा रथ, अग्नीचे घोडे आणि सगळ्यांना एका शस्त्र हातात घेऊन सगळे देवदूत तिकडे थांबले होते आणि सगळ्यांना घेरलं होतं. हालेलुया. जेवढे लाखोने सैन्य होते त्याच्यापेक्षा करोडोने देवदूत होते आणि सगळा डोंगर परमेश्वराच्या अग्नीने घेरला होता. सो हे जे दिसतंय तिकडे नका पाहू, त्याच्या पलीकडे पहा. हालेलुया. दॅट्स वाय वी नीड लेन्स. जीसस इज लेन्स किंवा गॉड्स वर्ड लेन्स. हालेलुया. माझ्या लाईफ मधून मी सुद्धा अशा चॅलेंजेस मधून गेले की जेव्हा वाटायचं प्रभू आता तो पूर्णपणे फसले, ह्या परिस्थितीमध्ये अडकून बसले, आता काही दिसत नाहीये, आता काहीच होप नाहीये. बायबल सांगतं अब्राहमाने आशा नसतानाही आशा ठेवली. हालेलुया. ही होप अगेन्स्ट होप. जेव्हा आशा नव्हती त्यावेळेस त्याने आशा ठेवली. when you think it is hopeless, when you think it is done, not done, when you think it is over, now you cannot do anything, hope अगेन्स्ट होप. जिथे आशा नाहीये तिकडे आशा ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आय एम हिअर टू एनकरेज यू. आय एम हिअर टू तुमच्यामध्ये ती झील, तुमच्यामध्ये ती इच्छा मी निर्माण करण्यासाठी आहे, जिथे तुम्हाला ना असं वाटेल की देवाच्या परत प्रेमात पडावं, जिथे तुम्हाला वाटेल की बस जगावं तर ह्या येशू नावासाठी आणि देवाने दिलेल्या पाचारण्यासाठी. आय एम नॉट हिअर टू गिव्ह यू हे असं करा तसं करा, प्रभू खूप चांगला आहे. नो, दीज आर द लास्ट डेज. मी नाही बोलणार की नाही का प्रभू खूप चांगला आहे, काही नाही, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही, देव समजून घेतो, देव समजून घेतो. मी ते सांगायसाठी नाहीये. हे शेवटचे दिवस आहेत. शेवटचे म्हणजे शेवटचे. कधीही परमेश्वर येईल, पण जेव्हा तो येईल त्यावेळेस माझ्या दिव्यामध्ये तेल असणार, माझ्या दिव्यामध्ये अग्नी असणार. मी तुम्हाला सांगते, मी परत रिमाइंड करते, 50% लोक मागे राहणार ख्रिस्ती. and it will be so dangerous. Don't you have fear of God? I'm telling you. ही भीती नाही वाटत का आपल्याला? प्रभू चुकून मागे राहिले तर काय? ज्यावेळेस प्रभू येणार, आय हॅव टू मूव्ह, आय हॅव टू गो. आणि ना काहीच वेळ नसणार. गेलंय, स्वर्गारोहण झालंय, समजणार पण नाही, कोणालाच समजणार नाही. हे झालंय करून, झाल्यानंतर कळेल. असं वाटतं ना लोकांना, ज्या दिवशी दिसेल येशू आलाय, सगळ्या लोकांना उचलतोय, पाहतोय, लगेच आम्ही माफी मागू, लगेच आम्ही बोलू प्रभू आम्हाला माफ कर आणि आम्ही देवासोबत जाऊ. नाही होणार. बायबल सेज रात्री जसा चोर येतो ना तसा चोरासारखा तो येईल. सगळे झोपलेले असतील, कोणालाच माहित नसेल. बायबल काय सांगतं माहितीये का? ह्या 10 कुमारिका होत्या ना, झोपल्या होत्या. सगळ्या 10च्या 10 झोपल्या होत्या आणि मध्यरात्रीच्या वेळेस वर आला. आणि कशा ह्या उठल्या, कशा वर आला म्हणून उठल्या नाही, तिकडे वाणी झाली, उठा उठा उठा, वर आला आहे, वराला भेटायला चला. कोणतरी बोलत होतं चला, आणि त्या आवाजाने त्या उठल्या. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो अशा वेळेस तो येणार ज्यावेळेस आपण अपेक्षा करणार नाही.
Prepare yourself. Pray for your relatives. Pray for yourself. Pray for your marriage. Pray for your children. Build up the relationship with God. देवासोबत नातं तयार करा. खूप सुंदर आहे देवाने दिलेलं जीवन, खूप चांगलं आहे. ही जनरेशन आहे ना, ह्या जनरेशन साठी आपण महान आशीर्वाद आहे. ही पिढी, ह्या पिढीमध्ये, ह्या काळामध्ये, ह्या वर्षामध्ये जर तुम्ही आहात ना, तर तुमच्या द्वारेच ह्या जनरेशन मध्ये प्रभू काम करणार. तुमच्या द्वारेच. डोंट कन्सिडर की यू आर अन ऑर्डिनरी पर्सन. मी एक साधारण आहे, मी तर असं आहे. नो, डोंट थिंक लाईक दॅट. आय एम नॉट अन ऑर्डिनरी पर्सन. यू आर नॉट ॲट ऑल अन ऑर्डिनरी मॅन ऑर वुमन. नो, नो. कोण म्हणालं? देवाने एक योजना बनवली, ती योजना तुमच्या रूपाने या पृथ्वीवर जन्म घेते. गॉड्स प्लॅन कॅनॉट बी ऑर्डिनरी. देवाची योजना अशी साधारण हलकी असू शकत नाही. भलेही कदाचित आजपर्यंत मी काही केलं नसेल, पण मला माहितीये माझे ह्या पुढचे दिवस येशू ख्रिस्त माझ्याद्वारे काम करणार. माझ्यामध्ये परमेश्वर जगणार. आय एम हिअर टू किंडल दॅट फेथ, दॅट फायर इन यू. आय एम हिअर टू मेक यू थिंक अबाउट द वे यू आर वॉकिंग. Think about the way you are living your Christian life, the way you are fellowshipping. Hallelujah. विचार करा, विचार करा. त्या तुमचं लाईफ परमेश्वराला सोपवून द्या. परमेश्वराला सोपवा. गिव्ह एव्हरीथिंग. एक खूप सुंदर ना गॉस्पल हिम आहे. म्हणजे खूप जुनं आहे ते. गिव्ह देम ऑल, गिव्ह हिम ऑल, गिव्ह हिम ऑल. And give them all to Jesus. Give them all to Jesus. Your broken dreams, your shattered broken toys, shattered dreams, your pain and everything. खूप सुंदर गाणं मी खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं. बिली मधलं हे गाणं आहे. मी त्यावेळेस खूप त्यांच्या क्वायरचं खूप आधी ऐकलं होतं. याचा अर्थ आहे की सगळं देवाला देऊन टाका. सगळं. तुमची तुटलेली खेळणी त्याला द्या, तुमचं तुटलेलं मन त्याला द्या, विखुरलेली स्वप्न त्याला द्या, जिथे अपमान झालाय त्या अपमानाची जागा सुद्धा, जिथे जिथे तुम्ही पडलाय ती जागा त्याला द्या, त्या जखमा त्याला द्या, ते अपयश सगळं येशूला द्या. जे चांगलंय ते पण येशूला द्या. कारण येशूला माहितीये की यातून सगळ्यातून चांगल्या गोष्टी कशा आणायच्या, कसं निर्माण करायचं. हालेलुया. सो लेट मी टेल यू, प्रेज द लॉर्ड. मत्ताई 5:20 कोणीतरी वाचा. नाही, मत्ताई 5:20 आपण पाहिलं. आय जस्ट वॉन्ट मत्ताई 5:3. मत्ताई 5:3 कोणीतरी वाचा. बायबल काय सांगतं? जे आत्म्याने दीन, द पुअर इन द स्पिरिट, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि पुन्हा वचन सांगतं 5:10, नीतिमत्वा करता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया. लेट मी आस्क यू, इथे किती लोक आहेत ज्यांचा विश्वासू आहे म्हणून छळ झालाय, जे प्रार्थना करतात म्हणून लोक थट्टा करतात, जे उपास प्रार्थना करतात, जे येशू येशू करतात म्हणून लोक त्यांच्याकडे असं नाही का एक थट्टेने मॉकरी करतात, पाहतात. किंवा किती लोक असे आहेत की जे विश्वास ठेवतायत, येशूला जीवन अर्पण केलंय म्हणून त्यांना नाकारलंय, त्यांचे फ्रेंड सोडून गेले आहेत, अशा काही गोष्टी घडल्यात. किती लोक असे आहेत. हालेलुया. बायबल सांगतं नीतिमत्वा करिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया. हालेलुया. इट इज ब्युटिफुल. हे वचन वाचून बरं नाही वाटत का? डोंट क्राय. रडू नका, खेद करू नका, शोक करू नका. बायबल इज सेइंग की आज माझ्या नावाने, येशू म्हणाला, जेव्हा माझ्या नावाने लोक तुमची निंदा करतील, अपमान करतील, तुम्हाला धरून देतील, तुम्हाला सभास्थानात नेतील, तुम्हाला न्यायसभेकडे नेतील, तुम्हाला जेलमध्ये तुरुंगात टाकतील, त्यावेळेस आनंदाने उड्या मारा. त्यावेळेस तुम्ही काय करा? आनंदाने उड्या मारा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हेच वचन घेऊन जो प्रेषित पेत्र, जो पेत्र येशूला नाकारत होता, घाबरायचा. पेत्राला अशी लोक दिसली, कोणी आलं की भीती वाटायची लगेच. ओके, येशू समोर आहे तोपर्यंत मी हे करेल, मी ते करेल, परंतु त्याच्यानंतर ना त्याला भीती पण वाटायची. आणि ज्याने प्रभू येशूला बरेच वेळा नाकारलं, तो पेत्र काय करायचा माहिती? ज्या वेळेस पेत्राला धरून पहा, प्रेषितांची कृत्यमध्ये वाचा की त्याला जेलमध्ये टाकलं होतं, आणि पेत्र जेलमध्ये टाकल्या, त्याला गाढ झोप लागली, असं झोपून राहिलाय. आणि पेत्रासाठी सगळी मंडळी, सगळे लोक माडीवरच्या खोलीमध्ये जेवढे
जमलेले सगळे लोक बसून प्रार्थना करतायत, मध्यस्थी करतायत पेत्रासाठी की देवाने त्याला सोडवावं, वाचवावं. ओके, आम्ही पेत्राला जेलमध्ये टाकलं आणि पेत्र तिकडे झोपलाय. एकदम म्हणजे एवढा थकलाय तो की तो झोपून गेला. आणि तो झोपल्यावर देवदूत येतो, त्या झोपेतून पेत्राला उठवतो, उठ उठ. पेत्राला कळत नाही काय स्वप्न आहे का विजन आहे का काय. पेत्र तसंच आपला गुंगीमध्ये झोपेमध्ये. आणि मग ते देवदूत नाही का, पहिलं गेट, दुसरं गेट, नगराच्या बाहेर वेशी खोलून तिथपर्यंत नगराच्या बाहेर पर्यंत पेत्राला देवदूत येऊन सोडतो. आणि मग पेत्राला समजतं, अरे खरंच हे स्वप्न नाहीये, हे दृष्टांत नाही, हे खरं माझ्यासोबत घडतंय. म्हणजे तो इतका गाढ झोपेत होता, पेत्राला समजलं सुद्धा नाही. आणि ज्या वेळेस या पेत्राला येशूच्या नावासाठी जेलमध्ये जावं लागलं, तुम्ही पेत्राचं पहिलं पत्र, दुसरं पत्र वाचा. पेत्र म्हणतो की येशूच्या नावासाठी आम्हाला जबाबदार धरला, आमचा अपमान झाला, आमचा छळ झाला, कारण आम्ही येशूचे आहोत. म्हणून आम्ही आनंद करतो की आम्हाला त्या येशूच्या नावासाठी छळ सहन करण्याची संधी मिळाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोण म्हणतो, ज्याने 3 वेळा येशूला नाकारलं, तो म्हणतो येशूच्या नावासाठी अपमानित होण्यासाठी मला ना संधी मिळाली, म्हणून मी नाही का महिमा करतो, गौरव करतो. प्रेज द लॉर्ड. अरे येशू तितका योग्य आहे, तितका महान आहे. छळ, अपमान ह्या गोष्टींना घाबरू नका. देवाला असं म्हणू नका की प्रभू हे काय झालं, प्रभू मी तर चांगलं मन ठेवते, प्रभू मी तर तुझ्यावर विश्वास ठेवला ना. प्रभू म्हणाला जगाने मला स्वीकारलं नाही, ते तुम्हाला स्वीकारणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला चालायचंय, तरी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची, तरी सुद्धा तुम्हाला माफ करायचंय. कारण जगाने जे केलं तसं आपण चालत नाही, येशूने जे केलं तसं आपण चालतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी आताच थोड्या वेळापूर्वी माझ्या एका फ्रेंडला सांगत होते की आज येशू शरीरामध्ये आपल्या सोबत नाहीये, बरोबर. सो आज आपल्याकडे ही संधी नाहीये की मरिया मगदली सारखा आपण येशूच्या चरणी बसू, आपल्या अश्रूंनी येशूचे पाय धुवू, आपण त्याच्या पायाचे मुके घेऊ, आपल्या केसांनी येशूचे पाय पुसू, महागातलं अत्तर, ते अलाबास्त्र कुपी येशूच्या डोक्यावर फोडू. ते मरियाने केलं एकदा, ते तिला मिळालं नाही, तिच्या नावावर तिने ते पेटंट मिळवलं. येस, प्रभू काय म्हणाला, माझ्या उत्तर कार्यासाठी हिने हे केलं आहे. आणि आता जेव्हा जेव्हा सुवार्ता सांगतील तेव्हा तिने माझ्यासाठी जे केलं ते सांगण्यात येईल. सो तिने ते काम त्यावेळेस केलं की आता आपल्याजवळ ती संधी नाही की आपण येशूच्या चरणी बसू आणि त्याचे आपल्या अश्रूंनी पाय धुवू. पण आपल्याकडे एक संधी आहे की ह्या समाजामध्ये, ह्या लोकांमध्ये जे आपला छळ करतात, जे आपल्याला नाकारतात, किंवा कोणीही चांगलं असेल, आपण त्यांची अशी सेवा करू शकतो, आपण त्यांना असं सर्व करू शकतो, अशी त्यांच्याशी आपण अशा प्रेमाने वागू शकतो की जी येशूची सेवा होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून कधीच तुमच्या समोर असलेल्या लोकांना कमी लेखू नका, किंवा ते लोक वाईट वागतात म्हणून त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका. मनापासून सर्व करा. बायबल सांगतं की आपण ज्या वेळेस ना ह्या लहानातल्या लहानाला एखादं काम करतो ना, तर ते येशूला केल्यासारखं आहे. आणि मग त्या दिवशी येशू म्हणेल, त्या दिवशी ज्या दिवशी रिवॉर्ड देण्याची वेळ, तेव्हा येशू म्हणेल, ज्यावेळेस मी उघडा होतो तुम्ही मला झाकलं, ज्यावेळेस मी उपाशी होतो तुम्ही मला खायला प्यायला दिलं, ज्यावेळेस मी जेलमध्ये होतो तुम्ही माझी विचारपूस करायला आले, मला भेटायला आले, ज्यावेळेस मी अनाथ होतो ना तुम्ही माझा कैवार घेतला, माझ्यासोबत चालले. आणि तुम्ही म्हणाल, प्रभूजी हे कधी आम्ही केलं, आम्ही कधी तुला उघडं पाहिलं, आम्ही कधी तुला उपाशी पाहिलं, आम्ही कधीच नाही पाहिलं. येशू म्हणेल, ज्या वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला केलं ना, ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागत नव्हती, परंतु तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला मदत केली, त्या व्यक्तीला बरं वाटत नव्हतं, तुम्ही त्या व्यक्तीची विचारपूस केली. ती माणसं मला ओळखत नव्हती, ती अनबिलिव्हर होते, अविश्वासू होते, तरी सुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही इतके धीराने सहन केलं. म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी नाही, हे माझ्यासाठी केलं. सो आज मरियेसारखं नाही, पण तिच्यापेक्षा एक बेटर वे देवाने आपल्यासाठी ठेवलाय. Do the best.